अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हळवणकर, मौसमी आवाडे, महापौर उदय धाटुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। रॅलीमध्ये नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। तिरंग्याच्या 3 रंगांनी सजलेले रस्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि देशभक्तीच्या घोषणांमुळे इचलकरंजी शहरात राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला। या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती निष्ठेचा संदेश देण्यात आला। विशेषतः विद्यार्थी, युवक आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। राष्ट्रध्वज हा केवळ ध्वज नसून भारताच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा, त्यागाचा, एकता, अखंडतेचा आणि राष्ट्राच्या स्वाभिमानाचा गौरवशाली प्रतीक आहे। या भावनेतून नागरिकांनी तिरंगा हातात घेत रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। रॅली दरम्यान विविध ठिकाणी नागरिकांनी तिरंग्याचे स्वागत केले। देशभक्तीपर वातावरणामुळे शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। युवक, विद्यार्थी, महिला तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले। यावेळी उपमहापौर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थेचे प्रमुख पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।